तोंडाला आणि डुंगणाला व्यासलीन लावून आलात का पोट्ट्यो? कमाल आहे. एवढं गोट्यांना खारीक बनवणाऱ्या थंडीमध्ये तुम्ही इथवर आलात. सलाम आहे, सलाम आहे तुमच्या कांडाला. लईच खाज आहे तुमच्यामध्ये बाबा, खरंच म्हणतो मी. एक नंबर. पण तुमच्या या उत्साहाला तात्या काय वाया जाऊ देणार नाही बघा. तात्याने तुमच्यासाठी थंडीवर एक खास कविता तयार केली आहे. कवितेचं शीर्षक आहे की थंडीच्या आल्या तारका, गोट्या झाल्या खारका. आली आली थंडी, आली आली थंडी, सुकून गेला बोचा आणि गारठून गेली अंडी. सुकून गेला बोचा आणि गारठून गेली अंडी, सगळ्यांची हातभर फाडून जाणार आता ही बूडफाड थंडी. थंडीचं एक वैशिष्ट्य आहे बघा, थंडीचं एक वैशिष्ट्य आहे बघा. महिन्यातून एकदा आंघोळ करा आणि कधीमधी हागा. कारण पाण्याचं नाव जरी ऐकलं ना आता हातभर फाटते. पाण्याचं नाव जरी ऐकलं तर आता हातभर फाटते आणि कमोडला बूट टेकलं की कोणीतरी शॉक दिल्यासारखं वाटते. अरे खरे नशिबान ते ज्यांनी थंडीतच लग्न उरकून घेतलं, आमच्यासारख्या सिंगल पोरांचं हे सीझन हातावरच बेतलं. थंडीच्या या कोपामुळं झाली या लगीन घाई, लग्नाचं नाव जरी ऐकलं तर खुश होतो आमचा छोटा भाई. आणि आता जी शेवटची पंक्ती आहे मी ती सिंगल पोरांच्या मायबापांना उद्देशून सांगतो बघा. नीट लक्ष देऊन ऐका बघा. उपकार करा त्यांच्यावर द्या लग्न लावून, उपकार करा त्यांच्यावर द्या लग्न लावून. 25 वर्ष झाले या बिचाऱ्यांना हाताच्या भरोशे राहून. 2-4 पोरीचे फोटो त्या पोऱ्याकडं सरकून द्या, 2-4 पोरीचे फोटो त्या पोऱ्याकडं सरकून द्या. पांघरूण थंडी नाही जाणार, आत्याचं लग्नच उरकून द्या. धन्यवाद.